आपले नवनिर्वाचित नगरसेवक शिंदेंनी ताज लँडसेंडवर हलवून खळबळ माजवून दिली. पण या हॉटेल डिप्लोमसीनं पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप घडतोय की काय? त्याच जोडीला भाईंनी दाढीवर हात फिरवलाय म्हणजे ऑपरेशन टायगर सुरू झालंय, अशा मोजक्याच बातम्या मीडियात पेरून त्यांनी सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आपल्याकडे वळवून घेतलेलं आहे. याला तुम्ही काय म्हणाल? अरे शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? शिवसेनेला लोक घाबरतात. शिवसेना हा घाबरणारा पक्ष नाही, तर शिवसेनेला लोक घाबरतात. खरं तर हाच डायलॉग तुम्हाला असाही ऐकायला येऊ शकतो की हा एकनाथ कुणाला घाबरणारा नेता नाहीये, तर या एकनाथला लोक घाबरतात. आणि यात कोणाचं दुमत असण्याचं कारणही नाही. ठाण्याचा वाघ म्हणजे धर्मवीरांचा शिष्य एकनाथ शिंदे यांना ठाण्यात लोक भाई म्हणतात. भाई म्हणजे शिवसेनेच्या मनगटशाहीचं उत्तम उदाहरण. अर्थात या मनगटशाहीच्या जोरावरच गेली कित्येक वर्ष मातोश्रीवरचे भालदार चोपदार हे महाराष्ट्रातली शिवसेना चालवत होते. भाईंच्या मसल पॉवरसोबत त्यांचं मनी मॅनेजमेंट असो की इव्हेंट मॅनेजमेंट, ठाकरेंच्या म्हणवल्या जाणाऱ्या सेनेला शिंदेंची ताकदच तारून नेते, हे राजकीय विश्लेषक किंवा राजकीय अभ्यासक, राजकीय पंडित यांना बोलावून सांगण्याची गरज नाही. मातोश्रीची तळघरं भरणाऱ्या पखाली कोण भरून आणत होतं हे सेनेचे आमदारही बघत होतेच की. पण भाईंची भाईगिरी जाणीवपूर्वक झाकवली जात होती, ती युवराजांच्या आणि किचन कॅबिनेटमधल्या ताटवाट्या चमच्यांच्या बारभाई कारस्थानांमुळे. आपल्यापेक्षा कोणीही मोठं होतं कामा नये, हा तर वांद्र्याचा गुणधर्मच आहे. अगदी काल परवा जो निकाल लागला आहे BMCचा, त्यावरूनही तुमच्या लक्षात आलेलं असेल की मराठी माणसाचं अस्तित्व संपणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार, हे अदानीस्थान होणार, अशा हाकाट्या मारत यांनी दादरवाल्या चुलत भावाला सोबत घेतलं आणि मनसेमुळं विभाजन होणाऱ्या यांच्या मराठी मतांना आपल्या उमेदवारांकडे वळवून घेतलं. स्वतःच्या जागा लक्षणीयरित्या वाढवून घेतल्या, पण चुलत भावाला मात्र 6 जागांवर मर्यादित ठेवलं. हाच पायकापा गुणधर्म जो आहे ना, त्यांना आयुष्यभर भोवतोय. एकनाथ शिंदेंनाही ठाकरेंनी असंच स्वतःच्या फायद्यापुरतं वापरलं. 2014ला भाजपसोबतची युती तोडली. शिंदेंना विधानसभेत विरोधी पक्षनेता व्हायला लावलं. पण अचानक पलटी मारली काही महिन्यात आणि पुन्हा सत्तेत घुसले. 2019ला युतीत लढले, पण भाजपला आपल्या कोबड्यांशिवाय सरकार स्थापन करता येत नाही हे लक्षात आल्यावर मित्रपक्षाला अडचणीत सोडून मुख्यमंत्री पदासाठी हे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीत शिरले. पण या दरम्यान एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या समोर आले, ते धर्मवीर सिनेमामुळं. महाराष्ट्रानं दखल घ्यावी असा एक नेता आहे या राज्यात, जो ठाकरेंच्या प्रभावळीनं झाकोळून टाकला गेला होता. तो नंतर आपल्या घुसमटलेल्या अस्तित्वासाठी बंड करून पक्षाबाहेर पडला. नव्या अख्खा पक्षच सोबत घेऊन गुवाहाटीला गेला. 2022च्या जून महिन्यात महाराष्ट्रात सत्तांतर झालं आणि एकनाथ शिंदे हा ठाण्याचा भाई महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. भाईंच्या CM होण्यामागे भारतीय जनता पक्षाची राजकीय अपरिहार्यता तर दिसत होतीच, पण पुढच्या 2.5 वर्षात शिंदेंनी आपण ज्या खुर्चीवर बसलोय त्या ठिकाणी बसण्यास पात्र आहोत हे वारंवार सिद्ध देखील केलं. 50 खोके घेऊन फुटलेले गद्दार, अलीबाबा आणि 40 खोके किंवा 40 चोर, अशा शेलक्या विधानांनी सामनाचे अग्रलेख खरडले जात असताना वांद्र्याच्या शिल्लक गटाला पुढच्या सगळ्या निवडणुकीत भाईंनी त्यांची जागा दाखवून दिली. शिवसेनेच्या राजकीय व्यवस्थापनात ठाण्याच्या दाढीवाल्या भाईचा रोल केवढा मोठा आणि महत्त्वाचा होता हे त्यांच्या बाहेर पडण्यानंतरच लोकांना समजलं. कारण बंडानंतरच्या प्रत्येक निवडणुका या जोरदार स्ट्राईक रेटनं शिंदे जिंकत गेले. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून घेतलेले निर्णय त्यांच्या सेकंड इनिंगमध्येही तेवढेच कारगर ठरत गेले. ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा मोफत प्रवास, त्याच एसटीत महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास, लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये, वैद्यकीय सहायता कक्ष तर कमालीचा लोकप्रिय झाला होता तो याच काळात. शिंदेंचा अर्थात लाडक्या बहिणींच्या भाईंचा निवडणुकांमधला स्ट्राईक रेट हा याच योगदानांमुळे वाढता राहिला. 2024ची लोकसभा निवडणूक फार चर्चा झाली. शिंदेंच्या सेनेनं लढवल्या 15 ज्या एकंदर जागा होत्या आणि जिंकल्या 7. स्ट्राईक रेट होता 49%. त्यानंतर आल्या विधानसभा. शिवसेनेने 81 जागा लढवत त्यातल्या 57 जागा जिंकून आणल्या. शिंदेंचा स्ट्राईक रेट होता 71%. नगर परिषदांच्या निवडणुकाही झाल्या. त्यात 246 परिषदा आणि 42 नगरपंचायतींमध्ये शिवसेना भाजपच्या 117 पाठोपाठ 53 नगर परिषदांवर भाईंचे नगराध्यक्ष बसले शिवसेनेचे. राज्यात 2 नंबरचा पक्ष शिवसेना झाली. आता 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या, त्यातही 2869 मधले जवळपास 407 नगरसेवक शिंदेंच्या सेनेचे.
एकट्या ठाण्यात 75, कल्याण डोंबिवलीमध्ये 54, तर मुंबईत 29 असा दमदार स्ट्राईक रेट पुन्हा एकदा ठाण्याच्या भाईंचा राहिलाय. आता एकट्या मुंबईत उभाटा सेनेनं 65 जागांची कमाई केली आहे, जी आता एकनाथ शिंदेंच्या कामगिरीसमोर मांडली जाते मुद्दाम. तेव्हा 65 विरुद्ध 29 हा जो काही आकडा आहे, छोटा जरूर दिसतोय. पण शिंदेंनी मुंबईत जागा लढवल्या होत्या 90. त्यात त्यांचा उभाटा सेनेशी थेट सामना झाला तो 44 ठिकाणी. तर 34 ठिकाणी उभाटा सेनेनं बाजी मारली हे खरं असलं, तरी एकूणच शिंदे सेना ज्या 90 जागांवर लढली, त्यातल्या 50 जागांवर शिंदे सेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. या लढती किती कमी फरकानं गमावल्या गेल्या त्याची 3 उदाहरणं मी कालच्या व्हिडिओतून दिली आहेत. त्यातलंच काही उदाहरण पुन्हा देतो. म्हणजे प्रभाग क्रमांक 121 मध्ये शिंदे सेनेच्या प्रतिमा खोपडे यांचा केवळ 14 मतांनी पराभव झालाय. दुसरं 191 वॉर्डातलं उदाहरण प्रिया सरवणकर विरुद्ध माजी महापौर, माजी आमदार विशाखा राऊत. फक्त 197 मतांनी प्रिया सरवणकर पराभूत झालेत. वॉर्ड क्रमांक 194 समाधान सरवणकर हे उभाटाच्या निशिकांत शिंदेकडून केवळ 603 मतांनी पराभूत झाले. प्रभाग क्रमांक 223 शिंदे सेनेच्या प्रिया पाटील केवळ 500 मतांनी पराभूत झाले. समोर जायंट ते ज्ञानेश्वर कदम होते. 199 वॉर्डमध्ये तर आपल्या माजी महापौर होत्या बॉन अँड बॉटम किशोरीताई. त्याही शिंदे सेनेच्या उमेदवाराला फक्त 1600 मतांनी हरवून विजयी झाल्यात. तर माजी महापौराचं मताधिक्य काय तर 1600. आता तुम्हाला एक हृदयद्रावक कहाणी सांगणार आहे. वॉर्ड क्रमांक 181 धारावीला लागून असलेला दादर पूर्वेचा प्रभाग. इथं शिंदे सेनेच्या उमेदवार होत्या पुष्पा कोळी. इथं त्या भागात त्यांना मामी म्हणून ओळखतात. त्यांचा प्रचार सुरू झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या घरात झोपलेल्या आपल्या पतीच्या पायांना हात लावून पाया पडून बाहेर पडल्या. त्यांना वाटलं झोपलेत. मामींचे पती खरं तर झोपेतच हार्ट अटॅक आल्यानं मरण पावले होते. पण मामींना वाटलं ते झोपलेत. आता दुपारी प्रचारावरून परत आल्यानंतर प्रकार लक्षात आला आणि पती गेल्याच्या दुःखात पार बुडालेल्या पुष्पा कोळींनी त्यानंतर प्रचार केलाच नाही. त्या घराबाहेर पडल्याच नाही. तरीही जनतेनं त्यांना 1400 मतं दिली. पण समोरचा उभाटा उमेदवार जो होता त्यानं जंग पछाडून म्हणजे एकटाच प्रचार करत होता. समोर कोणी उमेदवारच नाही विरोध करायला. अशा परिस्थितीत त्याला 2067 मतं पडली आणि तो फक्त 666 मतांनी विजयी झाला. आता हजारोंचं मताधिक्य मिळालं काय आणि एका मतानं जिंकला काय? हाजीर तो वजीर जो बोलतात जो जिता वही सिकंदर. तर हे असे सिकंदर आहेत. नाच करे ओ बंदर. आता या न्यायानं शिंदेच्या जवळपास 50 सीट्स या दुसऱ्या क्रमांकावरची निकराची लढत देऊनही निसटलेल्या आहेत. उभाटा सेनेच्या विजयी उमेदवारांच्या मतांमध्ये ही जी काही 5, 50, 500, 1000 मतांची वाढ झाली आहे, ती मतं काही ठिकाणी हिरव्या मसाल्याच्या आमटीची, लसणीच्या कांड्यांची होती, तर काही ठिकाणी ती मनसेची होती. ज्या मनसेला सोबत घेऊन उद्धवजींनी आपला मार्ग सोपा करून घेतला होता, त्या मनसेला यंदा केवळ 2% मतांवरच समाधान मानावं लागलेलं आहे. असो, विषय भाईंच्या स्ट्राईक रेटचा आहे, तो तसाही अबाधितच आहे. 29 महानगरपालिकांमध्ये शिवसेना ही भाजप पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. तर उभाटा 5व्या क्रमांकावर आहे. आता यातच सारं काही आलंय. ठाकरेंना मुंबईवरची पकड ढिली होऊ द्यायची नव्हतीच मुळात आणि म्हणून त्यांनी फक्त आणि फक्त मुंबईवरच लक्ष केंद्रित केलेलं होतं. पण एकनाथ शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यामुळे त्यांना राज्यभर महायुतीसाठी प्रचार करावा लागला. ठाण्यात मित्रपक्षानं काही प्रमाणात कोंडी केली होती. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरातही खटके उडत होते. तिथंही सुई धागा घेऊन हिंडताना मुंबईतल्या 50 जागा अटीतटीची लढत देऊनही गमवाव्या लागल्या. तर हे मात्र नाकारता येत नाही. पण आज स्ट्राईक रेटचाच मुद्दा महत्त्वाचा असेल तर ठाण्याच्या बाईंचा स्ट्राईक रेट हा वांद्र्याच्या भालदार चोपदारांपेक्षा सरसच आहे. एकनाथ शिंदे हे मनी आणि मसल पॉवरचं सुपर स्टेशन आहे असं म्हणताना त्यांना राजकारण जमत नाही असा आरोप काही लोक करत होते. आजही करत असतात. काही नको ते शेअर मारतात. पण गंमत बघा, आपले नवनिर्वाचित नगरसेवक शिंदेंनी ताज लँडसेंडवर हलवून खळबळ माजवून दिली. खरं तर कशातच काहीच नाही आहे. पण या हॉटेल डिप्लोमसीनं पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप घडतोय की काय? त्याच जोडीला भाईंनी दाढीवर हात फिरवला आहे. म्हणजे ऑपरेशन टायगर सुरू झालं आहे. अशा मोजक्याच बातम्या मीडियात पेरून त्यांनी सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आपल्याकडे वळवून घेतलेलं आहे. याला तुम्ही काय म्हणाल? ठाकरेंना मिळालेल्या 65 जागांचं समाधान किंवा आनंद त्यांना पुरता लुटता येत नाही. ते म्हणत होते ना, मागच्या वेळेला भाजप जिंकली, पण भाजपला तो जल्लोष करता आला नाही. राज ठाकरे म्हणत होते. का आला नव्हता? यांना कुठे दिसला नाही माहीत नाही मला. पण आता अवस्था काय? ठाकरेंना मिळालेल्या 65 जागांचं समाधान किंवा आनंद त्यांना पुरता लुटता येत नाहीये. खरंच हा ठाण्याचा थाळीवाला परत सुरत गुवाहाटीवाला खेळ करत आपला उरला सुरला पक्ष रिकामा करतोय की काय?
या विवंचनेत ते सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशा स्थितीत अडकले. आणि ठाकरेंची ही द्विधा मनस्थिती हाच शिंदेंचा खरा विजय आणि जोरदार स्ट्राईक रेट म्हणता येईल. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.